नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही जर लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चुकवू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पडताळणी आणि KYC प्रक्रियेनंतर तब्बल 92 लाखापेक्षा जास्त महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. सुरुवातीला सुमारे 80 लाख नावे कमी होतील असा अंदाज सरकारने वर्तवला होता. मात्र ताज्या आकडेवारीनुसार हा आकडा 92 लाखावर पोहोचला आहे. केवळ तांत्रिक अडचणीमुळेच नाही तर पात्रतेचे निकष पूर्ण न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली आहेत. लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या नावामध्ये सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीत KYC प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. शासनाने यासाठी 8 महिन्याचा वेळ दिला होता. मात्र KYC न झाल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. तर योजनेसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा निकष लाभार्थी महिलांनी पाळले नसल्याचे समोर आले आहे. सुमारे 12 लाख महिलांचे कौटुंबिक उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असल्याचे आयकर भरणारे आढळले. सुमारे 4.5 लाखाहून अधिक महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त होते. धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. अर्ज छाननीत बाद करण्यात आले आहे. सुमारे 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या. विशेष म्हणजे सर्वाधिक महिला एकट्या बीड जिल्ह्यातून अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेली आहेत त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.